आज आपण नवरात्र विशेष हळदीपासून कुंकू बनवणार आहोत। तर चला आज आपण या हळदीपासून कुंकू बनवून घेऊया। इथे मी एका लिंबाचा रस घेतलेला आहे। त्याच्यातून फक्त 1 ते 1.5 चमचाच मी लिंबाचा रस या हळदीमध्ये टाकलेला आहे। साधारणपणे एक आपली नेहमीची वाटी असते ती मी 1 वाटी भरून हे हळद घेतलेली आहे आणि 1 ते 1.5 चमचाच आपण मी हे लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे। आणि त्याच्यानंतर जो आपला खायचा चुना असतो तो मी याच्यामध्ये पाण्यामध्ये 4 ते 5 चमचे पाण्यामध्ये एकदम थोडासा असा चुना मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। आणि स्टार्टिंगला 2 चमचेच पाणी मी याच्यात ओतून घेतलेलं आहे, म्हणजे चुन्याची निवडी 2 चमचे मी याच्यात ओतून घेतलेली आहे। आणि त्याच्यानंतर आता हे 1 ते 2 चमचे मी चुन्याची निवडी अजून ओतून घेते आहे। ती चुन्याची निवडी मिक्स केल्यानंतर अजून थोडासा कलर आलेला नाही, आपण अजून थोडीशी टाकून घेऊया। हे पहा, टाकल्या खूप छान असा ह्याला कलर आलेला आहे। आता ही चुन्याची निवडी आपण या हळदीला छान अशी चोळून घेणार आहोत। हे पहा, आणि तुमच्याकडे असेल तर तुम्ही गुलाबजल ही थोडंसं टाकायचं आहे। मी अगदी अर्धा चमचा असं हे गुलाबजल याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि तेही छान आपल्याला हळदीला चोळून घ्यायचं आहे। नवरात्रीमध्ये खूप जण कुंकुमार्चन करतात, त्याच्यासाठी मी हे कुंकू बनवत आहे। आणि असेल तर जे कोणतेही अत्तर असेल तेही तुम्ही टाकून घ्यायचं आहे आणि ते छान हळदीला चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या या कुंकवाला छान सुगंध येईल। खूप वेळा बाजारामध्ये मिळणारे जे कुंकू असतं ना त्याच्यामध्ये केमिकल असतात। जेव्हा आपण ते एखाद्या वेळी आपल्या कपाळावरती गंध लावतो किंवा तो आपण ऑक्शन करायच्या वेळी जो गंध ओला करून लावतो त्याचा तो टिक्का निघत नाहीये, त्याचा कलर तसाच राहतो। त्याच्यासाठी आपण हे कुंकू बनवणार आहोत। किंवा त्याच्यामुळे काही जणांना इजाही होऊ शकते, एखाद्याला ॲलर्जी असते, ते सहन होत नाही। तर आपण असंच हे घरच्या घरी केमिकल फ्री कुंकू बनवलेलं आहे किंवा बनवणार आहोत। आता ही छोटी प्लेट होती त्याच्यातून ते सांडत होतं, त्याच्यामुळे मी हे मोठ्या ताटामध्ये घेतलेलं आहे। हे पहा, आणि असंच आपल्याला हे 5 ते 7 मिनिटं चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून या हळदीला छान असा हा कुंकवाचा कलर येतो आहे। हे पाहू शकता तुम्ही स्टार्टिंगला कसं होतं आणि आता किती छान असा हा कुंकवाचा कलर आलेला आहे। आणि असंच हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि मिक्स करून झाल्यानंतर ना आपण हे उन्हामध्ये नाही, घरामध्येच पंख्याखाली आपल्याला 1.5 ते 2 तासासाठी सुकवून घ्यायचं आहे। 1.5 ते 2 तासामध्ये छान सुकलं जातं हे कुंकू। तर या कुंकवाचा अजिबात हाताला किंवा कपाळाला डाग उमटत नाही। आणि नवरात्रीमध्ये उच्च कोटीची अशी कुंकुमार्चन सेवा करतात खूप जण, तर त्याच्यासाठी हे आपण घरच्या घरी कुंकू बनवलेलं आहे। नवरात्रीच काय, दिवाळी, नवरात्री, नंतर मार्गशीर्ष महिना, संक्रांती, याच्यासाठी आपल्याला हे कुंकू उपयोगी पडतं। तर तेव्हा आपण घरच्या घरी असं हे कुंकू बनवून घेऊ शकतो। आणि अगदी 1.5 ते 2 कुंकू बनवण्याची प्रक्रिया फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये आहे। फक्त सुकवून घ्यायचं आणि नंतर चाळायचं, याच्यासाठी 1.5 ते 2 तास लागतात सुकवण्यासाठी। पण हे बनवताना फक्त आपल्याला 15 ते 20 मिनिटांमध्ये हे कुंकू बनवलं जातं। तर तुम्हीही सुद्धा या नवरात्रीमध्ये घरच्या घरी कुंकू बनवून पहा, खूप छान कुंकू हे बनलं जातं। आणि अजिबात त्याचं असं जो आपण तांब्याचा कलश असेल त्याला आपण जेव्हा असे टिपके ओढतो त्यावेळेस पण त्याच्यावरती डाग राहत नाहीत, अगदी सहज निघले जातात। आणि आता हे सुकवून घेतल्यानंतर मी 1.5 ते 2 तास असंच सुकत ठेवलेलं आणि त्याच्यानंतर मी आता हे चाळून घेते आहे। मिक्स करून मी हे 1.5-2 तास फॅनखाली सुकवून घेतलेलं आहे। उन्हामध्ये ठेवायचं नाही, आपल्याला फॅनखाली सुकवून घ्यायचं आहे आणि हे चाळून घ्यायचं आहे। चाळण्याची पण काही नाही, पण आपण ज्याच्यामध्ये लिंबू टाकलेला आहे आणि लिंबू टाकतो त्यावेळी लिंबाचे जे असे छोटे छोटे हे असतात केशरसारखं, ते त्याच्यामध्ये राहण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण हे चाळून घेणार आहोत। किंवा चुन्याचे एखादे कण असतात त्यामुळे। हे पहा, किती छान असं हे कुंकू आपण घरच्या घरी तयार केलेलं आहे। या नवरात्रीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने हे कुंकू नक्कीच ट्राय करा आणि त्याचा वापर करा। धन्यवाद।